संयुक्त कृति समिति का संयुक्त कृति समिति आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संयुक्त कृति समिति आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। हम सब एक हैं। हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन। अधिकारी कर्मचारी व अभ्यर्थ्याच्या एकजुटीचा अधिकारी कर्मचारी व अभ्यर्थ्याच्या एकजुटीचा आवाज दो, आवाज दो। ये तो अंगड़ाई है, आगे तो लड़ाई है, ये तो अंगड़ाई है, आगे तो लड़ाई है। होश में आओ और होश में आके बात करो, और होश में आके बात करो, और बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको करनी होगी। न्याय तो हमको देना होगा, नहीं दिया तो हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी यूनियन। हम सब एक है, हम सब एक है। उद्यातील कामगाराच्या एकजुटीचा, उद्यातील कामगाराच्या एकजुटीचा आवाज दो, आवाज दो। अधिकारी कर्मचारी अभ्यर्थ्याच्या एकजुटीचा, अधिकारी कर्मचारी अभ्यर्थ्याच्या एकजुटीचा आवाज दो। पगारवाढीच्या वाटाघाटी त्वरित चालू, वाटाघाटी त्वरित चालू, पगारवाढीच्या वाटाघाटी त्वरित चालू। मॅनेजमेंट होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पगारवाढी करार जी चर्चा आहे पगारवाढीची, ती चर्चा मॅनेजमेंटच्या कडून लांबत असल्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 संघटनांची जी कृती समिती आहे त्यात महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशन आहे, सब ऑडिट इंजिनियर असोसिएशन आहे, मागासवर्गीय विद्युत संघटना आहे आणि विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आणि इंटक संघटना, अशा 6 संघटनांच्या कृती समितीद्वारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या पॉवर स्टेशन असतील, सगळे झोन असतील, त्या सर्व मोठ्या संख्येने या विलंबामुळे मोठ्या प्रमाणात निदर्शने करतायत आमचे सर्व कर्मचारी। आणि तातडीने जी पगारवाढीची जी काही पहिली बैठक 5 डिसेंबरला झाल्यानंतर जी लांबलेली आहे 45 दिवस जवळपास कालावधी गेलेला आहे, ती तातडीने व्हावी आणि या आचारसंहिता लागण्यापूर्वी एक ठोस असा एक चांगला असा पगारवाढीचं पॅकेज आमच्या कर्मचाऱ्यांना मिळावं अशी अशा संघटनेची कृती समितीची मागणी आहे। आज महाराष्ट्रभर पगार वाढ संदर्भात राज्यातील 6 प्रमुख संघटनांनी आंदोलन केलं। त्यामधला टप्पा नंबर 1 आज महाराष्ट्रभर सर्व झोन मंडळ लेवलला भेट मिटून घेऊन शासनाला इशारा दिला गेला की मार्च 23 पासून प्रलंबित असलेली पगारवाढीची मागणी प्रशासन त्या मागणीला सिरियस घेत नाही। महाराष्ट्रभर एमएससीबीच्या 3ही कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी कोरोनामध्ये अतिशय चांगले काम करून सुद्धा प्रशासन त्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी जुमानत नाही, वेठीस धरते की काय असा प्रश्न त्यांना पडलेला आहे। त्यामुळे राज्यामधील प्रमुख 6 संघटनांनी समिती करून आज महाराष्ट्रभर भेटमिटून घेतलेले आहेत आणि याद्वारे प्रशासनाला इशारा आहे की आम्हाला पुढील आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये। आमची जी पगारवाढीची मागणी आहे ती त्वरित मान्य करावी। जर का आम्हाला पुढील आंदोलन करण्याची वेळ आली ज्यामध्ये असहकार असेल, संप असेल आणि त्या काळामध्ये काही घटना घडली तर त्याला मात्र पूर्णतः एमएससी प्रशासन जे आहे जबाबदार राहील। धन्यवाद। आजच्या या गेट मीटिंगला उपस्थित सर्व पदाधिकारी आज जे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अधिकारी अभियंते कृती समिती यांनी जी नोटीस दिली होती त्या नोटीसच्या अनुषंगाने आज गेट मीटिंग झालेली आहे आणि पगारवाढीच्या संदर्भामध्ये जो विषय आहे प्रशासन जे पगारवाढ करण्यासाठी चालढकल करत आहे तर त्या प्रशासनाने ताबडतोबीनं पगारवाढीविषयी चर्चा करावी आणि लवकरात लवकर सर्व कर्मचाऱ्यांना पगारवाढ द्यावी
यासाठी या 6 संघटनेच्या कृती समितीनं ही नोटीस दिलेली आहे. आजची ही गेट मीटिंग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गेट मीटिंग झालेली आहे. जवळपास या गेट मीटिंगला 250 ते 300 सभासद या संघटनेचे हजर होते आणि त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीची दखल निश्चित घेतली पाहिजे असं प्रशासनाला परत विनंती करतो. आणि पुढील संपासारखी गोष्ट जी आहे, संप करण्यास आम्हाला भाग पाडू नये, ताबडतोबीने आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय कामगार. महाराष्ट्राच्या वीज उद्योगातील तिन्ही कंपन्यात काम करणाऱ्या वीज कामगार कर्मचारी अभियंते यांचा पगारवाढीचा जो करार आहे 21 मार्च 2023 रोजी संपुष्टात आलेला आहे आणि 1/4/2023 पासून नवीन पगारवाढ देणं अपेक्षित आहे. पगारवाढीचे सर्व प्रस्ताव वगैरे सादर करण्यात आलेले आहेत, परंतु प्रशासनाकडून ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळायला पाहिजे वाटाघाटी करून आणि हा प्रश्न निकाली काढायला पाहिजे, मात्र प्रशासन सध्या म्हणजे वेळ काढूपणाचं धोरण प्रशासनाने स्वीकारलेलं आहे आणि प्रशासनानं या पगारवाढीच्या वाटाघाटी लवकरात लवकर सुरू कराव्यात आणि लोकसभेचं जे काही आता इलेक्शन येणार आहे त्या अनुषंगाने जी आचारसंहिता आहे त्यापूर्वी हा पगारवाढीचा करार व्हावा ही सर्व वीज कर्मचारी अभियंत्यांची एक अपेक्षा आहे. परंतु प्रशासनानं जर अशा पद्धतीचं जर धोरण घेतलं तर यापुढे आम्हाला संघर्षाच्या मार्गाने जावं लागेल आणि हा त्या संघर्षातला पहिला हा दिवस आहे आणि यानंतर आमचा जो काही क्रमबद्ध जे काही आंदोलन होणार आहे त्या क्रमबद्ध आंदोलनानंतर आमचं असहकार आणि संपासारखं सुद्धा आम्ही हत्यार वगैरे उपसणार आहोत आणि यामुळं जे काही अडचणी तयार होतील, ज्या औद्योगिक अशांतता निर्माण होईल याला मात्र सर्वस्वीय प्रशासन जबाबदार राहील असं आम्ही कृती समितीतर्फे सांगत आहोत. या सभेला संबोधित करतील. आजच्या या द्वार सभेस उपस्थित या वीज क्षेत्रातील प्रमुख 6 संघटनांचे शिखर पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच या प्रमुख 6 संघटनांचे सर्व लढवय्ये असे सभासद, आज आपण या द्वार सभेला एकत्र येण्याचं कारण प्रास्ताविकामध्ये माझे मित्र वाल्मिक निकम यांनी तुम्हाला सांगितलंच. पण मित्रांनो, जवळपास 6 महिने उलटून गेले. प्रत्येक संघटनेने त्यांचे तरी देखील आपल्या प्रस्तावावरती आपल्याला चर्चेस आचरण केलं जात नव्हतं.